शेतकऱ्यांच्या सीडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे। येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे दिली। या शेतकऱ्यांच्या भरोशावर सीड कंपन्या मोठ्या होतात परंतु त्यांना नुकसानीच्या काळात मदत करत नाही। या संदर्भात ही अधिवेशनामध्ये सरकारला प्रश्न विचारला असल्यास त्यांनी सांगितले। शेडनेटला इन्शुरन्स नाही मला वाटतं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या शेडनेटला सुद्धा इन्शुरन्स असलं पाहिजे। त्यासाठी निश्चित अधिवेशनात आवाज उठवला जाईल। एक दुसरी गोष्ट इथं बीज उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन करून घेतात, शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होतात। या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, भले तो निसर्गाने केला असेल तर त्याच्यासाठी या कंपन्यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील। ते सुद्धा मी भाग पडतो। माझ्याकडे 3000 रुपये किलोची मिरची आहे, त्याची पॅकिंग महत्वाची 9 ते 600 रुपयात 10 ग्रॅम विकू राहिली मार्केटमध्ये। आम्हाला 3000 रुपये किलो देऊ राहिले ते 6 लाख रुपये किलो विकू राहिले। त्यांनी लोन नाही दिलं, त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला अकोल्याला जावं लागेल। अकोल्याला गेलो आम्ही, तिथं त्या साहेब लोकांना विचारलं, त्या अकोल्यानं आम्हाला सांगितलं तुमच्या गावामध्ये थकबाकी असल्यामुळे तुमच्या गावाला नवीन कर्ज देत नाही। म्हणलं ते ज्यांनी ज्याची थकीत त्यांना नका देऊ, जे तुम्ही भरतात पण तुम्ही त्यांना द्या ना। त्यांनी डायरेक्ट नकार दिला। त्याच्यानंतर आम्ही धनंजय मुंडे साहेबांना फोन केला, आमदाराला सगळ्याला बोलून थकलो पण त्यांनी आमचं मनावर कोणतंच घेतलं नाही। महाराष्ट्रातील जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस, गारपीट अशी झालेली मागच्या 2-3 दिवसात। खरं तर हवामान खात्याने अंदाज मागच्या 15 दिवसापूर्वीच वर्तवलेला होता आणि हा वर्तवलेला असताना निसर्गानं अशा पद्धतीनं आज शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे। आज या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही गावात आम्ही भेट देत असताना जी परिस्थिती ती अतिशय भयावह आहे। पूर्णच्या पूर्ण म्हणजे इथं काही असं नाही की 10% नुकसान, 20% नुकसान, 100%, 100% नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। बरं, आता पिकाचं फळाचं नुकसान हे की पण आता शेडनेटचं नुकसान आहे, ठिबक सिंचनाचं नुकसान आहे, पाईपलाईनचं नुकसान आहे। आता हे पण भरून कसं काढायचं हा प्रश्न आहे। आता सरकारी खाक्या, प्रशासकीय यंत्रणा फक्त पिकाला देतं, बाकीच्या तर मागच्या वेळेससुद्धा आपण अशा पद्धतीनं मागण्या केल्या, ठिबक सिंचनाच्या योजनेचे पाईप सगळे खराब झाले, हे झाले। मला असं वाटतं या ठिकाणी सरकारने भरीव मदत द्यावी, यासाठी आम्ही सगळे मिळून निश्चित या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात निश्चित करू। संविधान वाचवण्यासाठी सर्व समतावादी विचाराच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराव आंबेडकर यांनी केले। ते कोल्हापुरात दीक्षाभूमी नागपूर, मुंबई आणि कोल्हापूर संविधान बचाव यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। आपण आपला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस विचारलात का? ज्यावेळेस चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलं विश्व नव्हतं। ब्रिटिशांच्या आधी तर तुम्हाला आपला त्यावेळेस जखड म्हणजे विधवा विवाह मान्य नव्हते, विधवांना केशवपट केलं जायचं, सती घालवायला लागायचं, अनेक पद्धतीच्या त्याच्यावरती असणाऱ्या गुलामगिऱ्या होत्या। हे परत आपल्याला पाहिजे का? परत एकदा मनुष्य राज्य आल्यावर हे पाहिजे का? हा आपण विचार करायला पाहिजे। आज येथे आमच्या माता भगिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, अत्यंत मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत। आमच्या देशामध्ये पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या। त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये 227 राज्य होती, ज्याच्यामध्ये 227 संस्थानिक होते। त्यांना त्यांनी सांगितलं ज्यांना या देशामध्ये सामील व्हायचं त्यांनी सामील व्हा। त्याच वेळेला आपल्याला माहित असेल की पाकिस्तानची फाळणी झाली होती, त्यामुळं त्यांनी सांगितलं ज्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हा, आणि ज्यांना स्वतंत्र राहायचं असेल त्यांनी स्वतंत्र राहा। अशा पद्धतीनं या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं आणि या देशाचं संविधान लिहिलं पाहिजे। हा देश अखंड राहिला पाहिजे। 91 पहिली डॉक्टर ऑफ सायन्स घेणाऱ्या माणसाची जेव्हा हे बरोबरी करण्याची आपली अवकात नसताना बोलतात तेव्हा मला त्यांची दया येते, त्यांच्या बुद्धीवरती कीव करावीशी वाटते। कारण त्यांना एक अक्कल असायला पाहिजे होती
की ह्या देशामध्ये जेव्हा हा देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला, त्याच्या आधी एक दिवस आधी 14 ऑगस्ट 1947 साली अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील कोरडवाहू व बागायत शेती पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये सरसकट मदत द्या या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. ते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्ह्यात 3 दिवसापासून सतत अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि बागायतदार आणि कोरडवाहू शेतकरी अक्षरशः संपवून टाकला. म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचा सर्वे करू नका, हीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि जर ही मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. शाळांचे कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, समूह शाळांची पद्धत बंद करा, शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, खाजगीकरण कंत्राटीकरणाचे धोरण पूर्णतः रद्द करा आणि माझे कुटुंबाचे पेन्शन हे घोषवाक्य घेऊन 2 डिसेंबर रोजी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य सहकुटुंब मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक अनिल लवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ह्या समन्वय समितीने 14 मार्च ते 20 मार्च असा 7 दिवसांचा बेमुदत संप केला. न भूतो असा संप झाला. त्यामध्ये 17 लाखापेक्षा जास्त कर्मचारी शिक्षक सामील होते. 20 मार्चला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली समन्वय समितीबरोबर आणि जुनी पेन्शन योजना तुम्हाला मी देणार असं लेखी आश्वासन दिलं. ते आश्वासन न पाळल्यामुळं आणि उर्वरित मागण्याच्या बाबतीत साधारण सचिव पातळीवर सुद्धा चर्चा झाली नाही. आमच्या मागण्या आहेत, शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या आहेत, पण एक एक कायद्याचे ठोकरायला लागले. कायदे बंद करायचे, नवीन हे करायचं, शाळा बंद करायच्या, कंत्राटीकरण करायचं, विविध उद्योग सुरू केले आणि त्यामुळं जुनी पेन्शन योजना नावच काढायचं नाही अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये फार मोठा असंतोष आहे. डिसेंबरमध्ये संप करायचा जसं राज्य नेतृत्वाने जाहीर केलेला आहे. त्याच्या अगोदर मी 2 तारखेला सहकुटुंब कोल्हापुरात मोर्चा काढणार आहोत. बेमुदत संपायचे ते वातावरण निर्मिती करणार आहोत आणि 2 डिसेंबरच्या संपानंतर सुद्धा ताबडतोबीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे लेखी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे शासन निर्णय नाही काढला तर आम्ही कुठल्याही क्षणी बेमुदत संपावर जाणार आहोत. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. जयभीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशन द्वारा आयोजित महामानवास मानवंदना तथा संगदान सोहळ्याचे आयोजन 7 डिसेंबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती भदंत शील मोदी यांनी बोलताना दिली. या कार्यक्रमासाठी देश विदेशाहून 150 भिक्खू उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय विशुद्धानंद बोधी महास्तवीर हे असणार आहेत. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांना त्रिरत्नानुभावे जय मंगल जय भीम नमो बुद्धाय. आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे की आमचे गुरुवर्य आंतरराष्ट्रीय पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 7 डिसेंबर रोजी जय भीमनगर बुद्ध विहार कोलगेट ऑफिस समोर हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने वार गुरुवारी 7 डिसेंबर 2023 या तारखेला महामानवास मानवंदना तथा संगदान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण भिक्षू संघ जवळपास 100 ते 150 भंतेजी त्याचबरोबर 5 ते 10 हजार उपासक उपासिका उपस्थित राहून महामानवास आदरांजली श्रद्धांजली वाहणार आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुण्यकर्म पुण्यपारमिता वाढवण्याकरता उपासक उपासिका उपस्थित असलेल्या भिक्षू संघाला जीवरदान परिष्कारदान आर्थिक दान साहित्यदान देऊन सर्व पुण्यपारमिता बाबासाहेबांना अर्पित करणार आहेत. म्हणून चैत्यभूमीला देश विदेशातून येणाऱ्या 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीला दादर चैत्यभूमी या ठिकाणी देश विदेशातून संपूर्ण भिक्षू संघ त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतो. नंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला जय भीमनगर बुद्ध विहारा ठिकाणी आपण आलेल्या भिक्षूंना सन्मानपूर्वक निमंत्रण देतो आणि त्यांना 7 डिसेंबरला जय भीमनगर बुद्ध विहारामध्ये आमंत्रित करतो आणि त्यांना भोजनदान देतो, त्यांना चिवरदान देतो. आता मी तर भिक्षू आहे, तर हे सर्व काम उपासकांचं आहे, श्रद्धावान उपासक उपासिकांचं आहे. आणि आपण जर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो तर एक प्रकारचं बाबासाहेबांच्या विचारानुसार आपण धम्मसुद्धा अंगीकृत करतो आणि धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा करतो. जो बाबासाहेबांचा विचार आहे भारत बौद्धमय करायचा, आता आपण तर भिक्षू होऊन प्रचार प्रसार करत नाहीत किंवा आपण आपल्या शेजारी असलेल्या लोकांना सुद्धा बुद्धिझम सांगून त्यांना बौद्ध बनवत नाही, कारण की आपल्यामध्ये थोडं बौद्ध धम्माचं ज्ञान कमी आहे. परंतु जे बौद्ध भिक्षू बनून बाबासाहेबांचं विजन पूर्ण करतात, बाबासाहेबांचे विचार तळागाळामध्ये पसरवतात, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून उपासक उपासिका स्वतःहून दानकर्म करतात. तर जे कोणी दान द्यायचं विसरत असेल तर असं समजायचं की मी माझ्या बापाचा कार्यक्रम करायला कुठंतरी विसरलो, म्हणून याची खंड न पडता सर्वांनी स्वयंप्रेरणेने दान द्यावं. कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा असतो. आपल्याला माहिती आहे की साधं लग्न जरी लावायचं असलं तर जवळपास आपले 5 ते 10 लाख रुपये जातात. आणि हा जो इतके मोठ्या संख्येने कार्यक्रम येतो, कार्यक्रमाचा प्रचार प्रसार असतो, मंडप असतो, काही लोकांना बोलावं लागते, तर हा सुद्धा खर्च मोठा आहे. सर्वांनी स्वयंप्रेरणेने आर्थिक दान द्यावं. आणि कार्यक्रमाला येत असताना काही अडचण आली किंवा कोणाला ऑनलाईन दान द्यायचं असेल तर मी नंबर सांगतो, तो नंबर आपण लक्षात घ्यावा, 8623887324. पुन्हा एकदा सांगतो, 86 23 88 73 24. कार्यक्रमाला येताना सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करून यावं. ज्यांना कार्यक्रमाला येता आलं नाही त्यांनी लॉर्ड बुद्धा TV, आवाज इंडिया TV याच्यावर ऑनलाईन कार्यक्रम बघू शकता. आणि असेच कार्यक्रम आपण तुम्ही आम्ही म्हणून सर्वजण करत राहू. कार्यक्रमाचा प्रचार प्रसारसुद्धा तुम्हालाच करायचा आहे, दानसुद्धा तुम्हालाच द्यायचं आहे, पुण्यकर्मसुद्धा तुम्हालाच वाढवायचे आहेत. आम्ही फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म उभं करून देत आहोत, ती संधी गमावू नका. सर्वांनी कार्यक्रमाला येऊन बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं धार्मिक पद्धतीनं श्रद्धांजली व्हाव्या, आदरांजली व्हाव्या. जय भीम नमो बुद्धाय. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावळा तालुका येथे संविधान सन्मान रॅली संयोजन समितीच्या वतीने तिसंगी बौद्ध विहार ते साळवन बाजारपेठ पर्यंत भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बाजारपेठेत संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते अभ्यासक नानासाहेब चव्हाण यांनी संविधानाविषयी माहिती दिली. सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार
अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संविधान बचावच्या रॅल्या आम्हाला आता काढाव्या लागतील आणि त्यासाठी संविधानिक स्वरूपाची लढाई आम्हाला उभा करावी लागेल. मुळात आरक्षणाला घेऊन आज महाराष्ट्राचं वातावरण खूप गढूळ झालेलं आहे. ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम वर्तमान RSS सरकार, भाजप सरकार RSSच्या माध्यमातून करत आहे. आणि त्यासुद्धा दोन्ही घटकांना मी आव्हान करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आरक्षणाची तरतूद केलेली आहे ते थोडंसं त्यांनी वाचून घेतलं तर या महाराष्ट्रातील जो वाद आहे किंवा जो वातावरण गढूळ झालेलं आहे ते निश्चितपणे संपवता येईल. दुसरी गोष्ट की आरक्षणाची जी कन्सेप्ट आहे, मुळात आरक्षणाचे जनक शाहू महाराज नाहीत. या राज्यामध्ये, या देशामध्ये ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहून स्वतःसाठी आरक्षणाची निर्मिती केलेली आहे आणि 100% आरक्षण हे ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये होतं. पहिल्यांदा बहुजन समाजाला जर आरक्षण कुणी दिलं असेल तर बहुजन समाजाच्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणाचं 50% काढून घेतलं आणि बहुजन समाजाला दिलं. तेच पुढं बाबासाहेबांनी जाऊन संविधानाच्या माध्यमातून 100% ब्राह्मणाचं आरक्षण काढलं आणि बहुजन समाजाला दिलं. म्हणून संविधान ज्या दिवशी लागू झाले या भारतामध्ये त्या दिवसापासून ब्राह्मण हा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे आणि मराठा ओबीसींना आरक्षणाच्या विरोधामध्ये उभा करत होता. आज चळवळीचं यश आहे की मराठा बांधव, ओबीसी बांधव आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावरती आहे. हे चळवळीचं यश आहे. आम्ही भविष्यामध्ये मराठा बांधवांना, ओबीसी बांधवांना बरोबर घेऊन या आरक्षणाची लढाई आणि संविधान वाचवण्याची लढाई लढण्यासाठी मैदानामध्ये आहोत. धन्यवाद. जय भीम, जय मुनिवासी. घटकातील सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, तालुक्यातील गगनबावडा तालुक्यातील सर्व संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते एकजुटीने एकत्र येऊन हा सन्मान रॅलीचं आयोजन केलं आणि तो आज 26 तारखेला व्यवस्थितरित्या सन्मान रॅली पार पडली. या आम्ही तिसिंगी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, त्याचबरोबर निवडेगावचे सरपंच, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, पत्रकार यांचंही आम्हाला योगदान लाभलं. त्याबद्दल सर्वांचे आभार. माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्धा येथे येणाऱ्या युवा संघर्ष यात्रा संदर्भात वर्धा येथे येत आहेत. त्या दरम्यान वर्धा येथे आज शिववैभव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. 7 डिसेंबरला अधिवेशन असून फक्त 10 दिवस अधिवेशन राहणार आहे. खूप काही समस्या आहेत, जसं की शेतकरी समस्या, महिलांच्या समस्या आदी अशा ज्वलंत प्रश्न असताना त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी हा कालावधी कमी आहे. आज त्यांचंच सरकार असून त्यांनी सुद्धा कापूस सोयाबीनला जास्त भाव द्यावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. आदरणीय शरद पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि नागपूरला दुपारी 3 वाजता जे नागपूरचं जे झिरो मैल आहे त्या ठिकाणी जी आमचे तरुण आमदार रोहित पवार यांची जी संघर्ष यात्रा जी निघालेली आहे त्या यात्रेचा 12 डिसेंबरला दुपारी 3 वाजता पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे. ही संघर्ष यात्रा जी निघाली आपल्याला माहित आहे की 24 ऑक्टोबर पासून ही संघर्ष यात्रा निघाली. 800 किलोमीटर ही संघर्ष यात्रा आमदार रोहित पवार आणि सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी चालत चालत त्या निमित्तानं नागपूरला पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी पवार साहेबच त्याचा समारोप करणार आहे आणि तिथे राज्य शासनाला जे काही महाराष्ट्रासमोर ज्या अनेक समस्या आहेत त्या बाबतीत निवेदन सुद्धा देणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे 12 डिसेंबर म्हणजे पवार साहेबांचा वाढदिवस आणि पहिल्यांदा पवार साहेब स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथे येत आहे. वाढदिवसात आम्ही काही अलग असा कार्यक्रम करणार नाही कारण की मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन, कुणबी आंदोलनची परिस्थिती आहे. पण तरी पण लोकांची इच्छा असेल वा वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा साहेबांना कुठेतरी अलग भेटून द्याव्या जे जे थांबले असतील तिथे. त्या पद्धतीनं
वाढदिवस सुद्धा पवार साहेबांचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही संपूर्ण सर्व सहकारी इथे आलेलो आहोत. इथे आमच्याबरोबर जे संघर्ष यात्रेचं संपूर्ण विदर्भाचं बाबतीत जे संपूर्ण काम पाहतात ते आमचे रविकांतजी वरपे, डॉक्टर जोगदंड हे सुद्धा इथे आलेले आहे. आणि आपल्याला माहीत आहे की जे काही महत्त्वाचे प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आहेत, पहिली गोष्ट तर 7 डिसेंबरपासून अधिवेशन चालू होणार आहे. 7 डिसेंबरपासून अधिवेशन चालू झाल्यानंतर फक्त 10 दिवस अधिवेशन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. आपल्या वर्ध्याच्या बाजूला असलेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2-1.5 वर्षामध्ये 460 आत्महत्या झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इतके ज्वलंत प्रश्न असताना त्याची व्यवस्थित चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर लोकांचे मत ऐकून घेतले पाहिजे, सूचना ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. या दृष्टीनं हे अधिवेशन फक्त 10 दिवसाचं जे शासनाने घेतलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करतो. हे अधिवेशन कमीत कमी 1 महिना तरी राज्य शासनाने घ्यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची मागणी आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.